नमस्कार. रेणुका आर्ट्सच्या पुस्तक परिचय या अभिनव उपक्रमात मी लेखिका मालविका देखणे माझे पुस्तक मायरा आणि देवराईचे गुपितचा परिचय करून देत आहे. हा पुस्तक संच 2 भागात आहे. पुण्याच्या प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. हा आहे भाग पहिला आणि हा आहे भाग दुसरा. बालकुमार वयोगट सगळ्याच दृष्टीने आगळावेगळा असतो. या वयोगटातील मुलामुलींना आजूबाजूच्या परिस्थितीची जाण आलेली असते. रहस्य, साहस, अद्भुत यांची ओढ लागलेली असते. आपण अन्वेषक अर्थात डिटेक्टिव्ह व्हावे, एखादे रहस्य उलगडावे असे त्यांना वाटते. कादंबरीतील प्रमुख पात्रे मायरा आणि ज्ञानेश या वयोगटाचे प्रतिनिधित्व करतात. रहस्य कालांतक मंदिराचे या पहिल्या भागात मायरा माणिकपूरला पहिल्यांदाच येते. हे जागोबाच्या राखीव जंगलाजवळील रम्य गाव आहे. मायराच्या पूर्वजांची जमीन तेथे आहे. 1857च्या राष्ट्रीय संग्रामादरम्यान तत्कालीन महाराज आणि त्यांच्या कुटुंबाचे प्राण वाचवल्याबद्दल मायराच्या पूर्वजांना खुद्द महाराजांकडून इनाम म्हणून ही जमीन मिळालेली असते. या जमिनीवर देवराई आणि कालांतक मंदिरही आहे. माणिकपूरमध्ये आले असताना ध्यानीमनी नसताना मायरा आणि ज्ञानेश यांना एक साहस साथ घालते. जागोबाच्या प्राचीन जंगलात कोळशाचे मोठे साठे आहेत. मी खाण सुरू करून गावाचे भले करीन असा खोटा दावा करून खाण माफिया गटातील थडाणी गावकऱ्यांची जमीन विकत घेत असतो. यासाठी साम दाम दंड भेद अशी नीती वापरतो. मात्र त्याच्या खाणीमुळे जंगल पूर्णपणे नष्ट होण्याची भीती आहे. मायराच्या पूर्वजांच्या जमिनीवरही त्याचा डोळा आहे. मालकी हक्काचा एकमात्र पुरावा आहे ताम्रपट, पण तोच गहाळ आहे. तो शोधला तरच जमीन, मंदिर आणि देवराई वाचेल. ह्या प्रयत्नात कर्तव्यदक्ष, तिखट पण प्रेमळ कुत्रा वाघ्या त्यांना साथ देतो. मायरा, ज्ञानेश आणि वाघ्या या त्रिकुटाला कोणकोणत्या संकटांचा सामना करावा लागतो? मायरा आणि देवराईचे गुपितचा भाग दुसरा आहे मूर्ती तस्करांशी सामना. प्राणी तस्करी आणि मूर्ती तस्करी या 2 ज्वलंत प्रश्नांची ओळख वाचकांना या भागात होते. वने आणि प्राणी हा निसर्गाचा अविभाज्य आणि महत्त्वाचा घटक आहेत. वाघ, सिंह, बिबट हे मार्जार कुळातील प्राणी जंगलाचे खरे रक्षक आहेत. पण दुर्दैवाने आज कातडी, नखे आणि अवयव यासाठी त्यांची आणि बऱ्याच लहान मोठ्या प्राण्यांची हत्या आणि तस्करी होत आहे बरं का. हे तस्कर अत्यंत दुष्टपणाने या प्राण्यांची हत्या करत असतात. आपल्या प्राचीन मंदिरांवरील सुंदर मूर्तींची तस्करीसुद्धा होत आहे. मूर्ती तस्करांशी सामना या भागात मायरा आणि ज्ञानेश यांना दोन्ही प्रकारच्या तस्करांशी सामना करावा लागतो. जागोबाच्या जंगलात प्राणी तस्कर कार्यरत झाले आहेत. कालांतक मंदिरातील मूर्ती अचानक गायब होऊ लागतात. मूर्ती तस्कर मायरावर हल्ला करतो. पुढे काय होते जाणून घेण्यासाठी मायरा आणि देवराईचे गुपित भाग 2 नक्की वाचा. देवराईच्या पोटात आणखी कोणकोणती रहस्य दडली आहेत हे तुम्हाला पुस्तके वाचल्यावर कळेलच. या पुस्तकांबद्दल लेखिका आणि बालसाहित्याची उत्तम जाण असणाऱ्या सुषमाताई मुलमुले म्हणतात, माणिकपूर या गावी असलेल्या आपल्या पूर्वजांच्या वाड्यात एक छोटी सुट्टी घालवण्यासाठी मायरा आलेली असताना त्यांच्या मालकीचे तेथे असलेले एक मंदिर आणि त्याभोवताली असलेली देवराई तिला आकर्षून घेते. मुळात साहसी स्वभावाच्या मायराला ज्ञानेश या समवयस्क मित्राची साथ मिळते आणि ही जोडगोळी देवराईत चाललेली समाजविघातक आणि पर्यावरण विघातक कारस्थाने कशी हाणून पाडते याचा रंजक पट म्हणजे ही 2 पुस्तके. बालकुमारांना आवडेल अशी सोपी भाषा, त्यांच्या मनात निसर्ग, पर्यावरण, आपली संस्कृती यांच्याविषयी आत्मीयता आणि जागरूकता निर्माण होईल असे प्रसंग आणि वर्णने, घरातील तसेच परिचयातील सदस्यांचे एकमेकांशी असलेले बंध आणि एकोपा, बालवयातील निरागस मैत्री या सर्व बाबींकडे जाणीवपूर्वक लक्ष देत लेखिकेने कथानकातील रहस्यमयतेचा तोल सांभाळला आहे. तर मुलांनो, मायरा आणि देवराईचे गुपित भाग 1 आणि 2 ही पुस्तके नक्की वाचा. ही पुस्तके दिलीपराज प्रकाशन पुणे
यांनी अत्यंत देखण्या स्वरूपात प्रसिद्ध केली आहेत. समर्पक आणि सुंदर चित्रे सुप्रसिद्ध चित्रकार संतूक गोलेगावकर यांनी काढली आहेत. ही पुस्तके दिलीपराज प्रकाशन पुणे यांच्याकडे त्यांच्या वेबसाईटवर आणि ॲमेझॉनवरही उपलब्ध आहेत. किंमत अनुक्रमे फक्त 200 आणि 120 रुपये आहे. पुस्तके वाचल्यावर तुमचा अभिप्राय अवश्य कळवा. हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.